भारतीय संगीत क्षेत्रातील सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचं आज निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। काल शनिवारी त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला, प्रचंड थकवा जाणवू लागला। त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि आज त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीत विश्वावर, सिने इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कधीही न भरून नेणारी पोकळी निर्माण झाली आहे। आशा भोसले यांच्यावर उद्या 4 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे। मी आनंद भोसले, माझी आई श्रीमती आशा भोसले आला आहे। उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांचे ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्क त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत। आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहां रहती कासा ग्रैंड लोअर परेल, वहां पे जिनको अंतिम दर्शन लेने हैं आप वहां आए और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे। सर, रात्रि बड़ी दुख की खबर है कि श्री आशा भोसले जी का आज निधन हो चुका है और उनको मेडिकल प्रॉब्लम थी, उनको मल्टी ऑर्गन फेलियर था, उस कारण उनका निधन हुआ है। आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडलाय। एका युगाचा अंत झालाय। आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत। आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं। त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं। त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणारं अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्वही आशाताईंची जगाला देणं आहे। आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत। परिवारानं सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन पारिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे। उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत। 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील।